अरविंद केजरीवाल आणि आपची सरकार 2 वेळा निवडून दिलं आणि प्रत्येक वेळी नवीन आश्वासनं द्यायची आणि ती कधीच पूर्ण करायची नाहीत। सुरुवातीला त्यांचा जो काही भोळा बाबळा अशा प्रकारचा अवतार होता त्याला जनता भारली, पण आता जनतेसमोर त्यांचा बुरखा फाटलेला आहे। आज तुम्ही दिल्लीत आला आहे, दिल्ली विधानसभाच्या याच्यासाठी नेमकं काय एक विशेष मेसेज देणार आहे? दिल्लीमध्ये लोकांमध्ये परिवर्तनाची आज दिसते। लोकांनी खूप विश्वास ठेवून अरविंद केजरीवाल आणि आपची सरकार 2 वेळा निवडून दिलं आणि प्रत्येक वेळी नवीन आश्वासनं द्यायची आणि ती कधीच पूर्ण करायची नाहीत। सुरुवातीला त्यांचा जो काही भोळा बाबळा अशा प्रकारचा अवतार होता त्याला जनता भारली, पण आता जनतेसमोर त्यांचा बुरखा फाटलेला आहे। दिल्लीची जनता लोकसभेमध्ये जशी भाजपच्या सोबत राहिली, आता विधानसभेतही त्यांना परिवर्तन हवंय। त्यामुळे निश्चितपणे दिल्लीमध्ये यावेळी भारतीय जनता पक्षाचं सरकार येईल हे मला निश्चितपणे दिसतं आहे। आज आता मी एक सभा रोहिणीला केली आणि आता मराठी प्रकोष्ठची सभा झाली, ज्या ठिकाणी सगळे मराठी लोक होते। मराठी लोकांचंही पूर्ण समर्थन हे भारतीय जनता पक्षाच्या मागे आहे। अण्णा हजारे यांना पण भेटून आलात, तुम्ही सांगितलं अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल एका वेळेस एकत्र होते, पण नंतर ज्या प्रकारे त्यांचं डिपार्शन झालं त्याला घेऊन कसं? असं आहे की आपण स्वतः देखील बघितलेलं आहे, अण्णांनी केजरीवालांच्या संदर्भात जे वक्तव्य केलेलं आहे ते जाहीर आहे। आताही अण्णांनी त्याच प्रकारे सांगितलेलं आहे की कुठेतरी माझ्या आंदोलनाचा फायदा घेऊन स्वतःचा स्वार्थ अरविंद केजरीवाल यांनी त्या ठिकाणी पूर्ण केला, हे जाहीर वक्तव्य मागच्याही काळात अण्णांनी केलं। इंडिया आघाडीमध्ये दोन्ही पक्ष एकत्र होते। आज राहुल गांधी आणि खरगेंनी बोलताना म्हटलंय भाजप आणि आप हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। इंडिया आघाडी पक्षाने म्हटलं की भाजपने पैसे दिले उमेदवारांना काँग्रेसच्या। मला असं वाटतं की त्यांची नुराकुस्ती आहे, एकमेकाला मदत कशी करता येईल अशा प्रकारचाच त्यांचा प्रयत्न आहे। एका नाण्याच्या 2 बाजू आहेत। हे लोकसभेमध्ये सोबत असतात, विधानसभेत वेगळे असतात, पुन्हा विधानसभा संपली की सोबत असतात। आमचा काँग्रेस आणि आप या दोघांची कधी संबंध आला नाही, त्यांच्याशी कधी युती झालेली नाही। हे दोघेही आमचे विरोधक आहेत। आमचे विरोधक म्हणजे दिल्लीचेच विरोधक आहेत, कारण यांनी दिल्लीचा सत्यानाश केला, त्यामुळे दिल्लीचे विरोधक। उद्धव ठाकरेच्या सेनाने आम आदमी पार्टीला तोच विषय असा आहे। दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष शिवसेनेचे, ठाकरेंच्या शिवसेनेचे, त्यांनी संजय सिंगची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिलाय। संजय राऊत तिकडे म्हणतायत दोन्ही आमचे मित्र आहेत, आम्ही तटस्थ आहोत। असं आहे, ज्यांच्या पाठिंब्याने 4 मतही मिळणार नाहीत त्यांनी याला दिला काय आणि त्याला दिला काय, काय फरक पडणार आहे? त्याने कोणालाही द्यावा।